तर वाईट कमेंट करणाऱ्यांनो जरा विचार करून बोलत जा. वाईट कमेंट करताना जेव्हा तुम्ही ते टाईप करता तेव्हा थोडासा विचार करा दुसऱ्याबद्दल. आपण काय लिहितो आहे ह्यामुळे समोरच्याला काय वाटेल आणि खरंच ते योग्य आहे का, आपण जे लिहितो ते खरंच योग्य आहे का. कारण मी एक व्हिडिओ टाकला होता, कोणता टाकला आता मी ते एवढं सांगणार नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच ते कमेंटमध्ये सांगेन. तर ही सोशल मीडिया आहे, इथे कोणता व्हिडिओ टाकायचा, काय टाकायचं, कशा संदर्भात टाकायचं हा सगळा विचार केला जातो. विचार करूनच सगळ्या गोष्टी इथे मांडल्या जातात. असाही कसाही व्हिडिओ मी तो टाकलेला नव्हता. तो व्हिडिओ एकदम चांगला होता, इम्पॉर्टंट माहिती होती त्याच्यामध्ये. उगीचच का त्याला एवढे व्ह्यूज आले, एवढे सबस्क्राईब मिळाले, मला एवढा वॉच टाईम मिळाला, मला लोकांना आवडला, त्यामुळेच तर एवढे सबस्क्राईब केले त्यांनी, लाईक केलं, छान छान कमेंट केल्या. तर एक एक्झाम्पल देते तुम्हाला. 10 कमेंटमधून एक कमेंट अशी होती की खूप विचित्र त्या व्यक्तीने तिथे टाईप केलं होतं की मी त्यांना पण रिप्लाय देण्याचा म्हणजे खूप असं म्हणतात ना प्रयत्न केला, टाईपसुद्धा केलं, पण ते नंतर मी रिमूव्ह केलं. पाठवायच्या अगोदरच रिमूव्ह केलं. टाईप पण केलं होतं, खूपदा विचार आला, खूपदा मी ते टाईप पण केलं, पण नंतर मी ते सेंड करायच्या अगोदरच रिमूव्ह करायची. नको म्हटलं ह्यांच्या नादी लागायला. मी का असा विचार केला, कारण एखादं तरी असं असतं, म्हणजे म्हणतात ना कांद्याचं पोतं भरलेलं असतं, एक तरी कांदा त्यामध्ये सडलेला निघतो. तसंच असतं, जर आपल्याला 100 कमेंट येत असतील तर त्यातले 5 कमेंट ह्या खराब असतातच. तर ही सवय करून घेतली पाहिजे, कारण आपलं चॅनल आहे त्यामुळे ही सवय केली पाहिजे आपल्याला की लोक काही वाईट बोलणारे असतात तर काही चांगलं बोलणारे असतात, आणि संख्या पाहिजे आहे. चांगलं बोलणारी जास्त संख्या आहे आणि कमी बोलणारी वाईट बोलणारी जर कमी असेल संख्या, तर म्हणजे वाईट कमेंट कमी असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. आणि असे कितीतरी व्हिडिओ आहेत. तर माझ्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ आहेत, एखादी दुसरी खराब कमेंट असेल पण अशा कमेंट कधीच येत नाही. त्या माणसाने कसं असं टाईप केलं त्याचं त्याला माहिती. एवढं दुसऱ्याचं काढू नये नॉलेज, आपल्याला स्वतःला किती आहे ना हे आधी बघावं माणसाने, दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा. तर एवढे कमेंट आल्या होत्या, फक्त त्यालाच असं कमेंट करायला सुचलं आणि त्याच्या कमेंटला कुणीसुद्धा त्याला रिप्लाय दिलेला नाही. मी तर नाहीच दिला, लोकांनी सुद्धा त्याला जाऊन लाईक केलेलं नाही. त्याची कमेंट अशीच्या अशी आहे. आणि मी असाच व्हिडिओ बनवला, डायरेक्ट मी तो टाकत नसते, मी तो 1-2 वेळा तो चेक करत असते. एडिट करताना तर चेक होतोच, पण तयार करून झाल्यावर पण एकदा बघत असते की नेमकं काय आहे. एखादा जरी शब्द जरी खराब असेल, खराब तर नसतोच, पण सांगायचा एक उद्देश आहे तुम्हाला, मी ते लगेच डिलीट करत असते. कारण मला पण तेवढं कळतं आहे ना, ही सोशल मीडिया आहे, इथे आपण असं जे सांगायचं ते लोकांना चांगलं सांगायचं आहे, वाईट तिथं कोणाला काही सांगायचं नाही. आणि मला शक्यतो चांगल्याच कमेंट असतात, श्री स्वामी समर्थ अशाच कमेंट असतात लोकांच्या. खरंच त्यांच्यासाठी मी थँक्यू बोलेन, आभार मानेन त्यांचे. खरंच माझे स्वामी भक्त आहेत. माझ्या चॅनलवरती जे सबस्क्राईब आहेत ते सगळे माझे स्वामी भक्त आहेत, सगळे स्वामी सेवा करतात, म्हणून तर ते श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करत असतात. वाईट कमेंट कोणच करत नाही. त्या एका माणसाला असं सुचलं, ते ती कमेंट वाचून मला थोडं हर्ट झालं, थोडं वाईट वाटलं मला त्या गोष्टीचं. पण मी तो विचार दिवसभर केला की अशी कमेंट कशी येऊ शकते आपल्याला. तर तो व्हिडिओ तो चांगलाच होता, ह्याने अशी. मग मी त्याला असं पण टाईप केलं होतं की प्रत्येक, म्हणजे मी रिमूव्ह केले पण तुम्हाला सांगायचं आहे म्हणून सांगते मी काय टाईप केलं होतं. मी त्या माणसाला टाईप केलं होतं की प्रत्येकाचा व्हिडिओ बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो. मी एवढंच त्याला टाईप केलं होतं, पण कितीतरी वेळा मी ते केलं आणि रिमूव्ह करायचे. नको म्हणलं ह्याच्या नादी लागायला, कारण मग ह्याच्यातून आपल्यात काय फरक राहिला. आपण जर असं त्याला उत्तर दिलं तर तो अजून काहीतरी वाईट बोलणार, अजून काहीतरी वाईट येऊन कमेंट करणार आपल्या व्हिडिओखाली, ते नाही शोभणार आपल्या व्हिडिओला. त्याच्यामुळे मी ते रिमूव्ह केलं आणि ती कमेंट नाही त्याला सेंड केली. जाऊ दे म्हटलं, एखादा असतं असं. पण वाईट वाटतं कुठेतरी की आपण एवढं प्रयत्न करतो, एवढी मेहनत घेतो, एवढं छान सांगत असतो लोकांना, आणि लोक अशी येऊन कमेंट करतात. त्यामुळे कमेंट म्हणजे मला ती एक वाईट कमेंट आली, आणि रोज चांगल्या कमेंट बघण्याची सवय असते. खूप छान छान कमेंट करतात लोक, आपली ओळख नसते, काही नसतं, पण
किती छान असे कमेंट असतात, वाचून पण खूप मनाला भारी वाटतं. आणि त्याच्यातही अशी एखादी कमेंट आली तर खूप मन असं हे होतं, नाराज होऊन जातं. व्हिडिओ परत बनवण्याची सुद्धा इच्छा राहत नाही. मग कुठेतरी सावरायचं, त्याच्यातून जाऊ दे, इग्नोर करायचं की एखादं असतं असं. आणि जेव्हा आपण चॅनल ओपन करतो तेव्हाच मी ते ठरवलं होतं की चॅनल ओपन केल्यावरती वाईट कमेंट येतील, त्यालासुद्धा फेस करावं लागणार आहे. मी हे ठरवलं होतं. आता माझ्या चॅनलला जवळजवळ 2 वर्ष होऊन गेलेले आहेत. तर त्या कालावधीमध्ये मला कधीही वाईट कमेंट आलेले नाहीत. एखादी दुसरी आली असेल, फारच नाही असं नाही, एखादी दुसरी आली असेल, असं त्या माणसासारखंच असेल कोणीतरी, ती वाईट कमेंट केली असेल. त्यामुळे अशी कमेंट आली की मग कुठेतरी मन नाराज होतं. आणि मग आपण नाराज झाल्यावर मग आपले पाय मागे खेचले जातात. मग आपण व्हिडिओसुद्धा पुढे टाकायला नको वाटतं. आणि मग टाकायचं म्हटलं तरी खूप जपून टाकावा लागतो. कारण प्रत्येकाचा विचार आपल्याला माहिती नसतं की कोण काय बोलेल. मी आत्ता जे बोलते तर तुम्हाला काय ह्याच्याबद्दल वाटेल. काहींना चांगलं वाटेल तर काहींना वाईट वाटेल. असं प्रत्येकाची मनस्थिती किंवा प्रत्येकाचं विचार करण्याची क्षमता, सगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कोण काय बोलेल हे कधीही सांगता येत नाही. कोणाचा काही नेम राहिलेला नाही. त्यामुळे असा विचार करण्यापेक्षा इग्नोर केलेलंच बरं. त्यामुळे मी त्याला काहीही रिप्लाय दिला नाही. आणि मला जेव्हा अशी माणसं डोक्यात जातात ना, तेव्हा मी त्याला अरेतुऱ्यावरच बोलत असते. नाहीतर प्रत्येक माणसाचा मी आदर करत असते. प्रत्येक दादाशिवाय मी कधीही कोणालाही बोलत नाही. दादा आणि ताई ह्याच्याशिवाय मी कोणालाहीच कशीच कमेंट करत नाही. साधं श्री स्वामी समर्थ जरी कोणाची कमेंट आली तरी माझा रिप्लाय असतो, श्री स्वामी समर्थ दादा. प्रत्येकाला मी आदरानेच बोलत असते. प्रत्येकाचा मी रिस्पेक्ट करत असते. मग अशी जर कमेंट वाईट मला आली असेल तर त्याचा मी कशी रिस्पेक्ट करू, त्याला कसं मी त्याचा आदराने सांगू की हा तुम्ही खरंच खूप चांगली कमेंट केली आहे, थँक्यू, असं नाही बोलू शकत. वाईट तो वाईटच आणि चांगलं तो चांगलंच. त्यामुळे मी त्या कमेंटला इग्नोर केलं आणि जाऊन दिलं. जाऊ दे म्हटलं, एखादं असेल असं. आता 2-4 दिवस मी लाईव्ह येत होते, पण आज ठरवलं की नको लाईव्ह जायला. काय होते, स्टार्टिंगला काही व्ह्यूज येत नाही, कोणी बघत नाही, नंतर मग बघतात. आणि प्रश्न जर कोणाला विचारायचे असेल तर लाईव्हलाच ते विचारू शकता. पण कोणी एवढं लाईव्हला येत नाही, नंतर येऊन त्याचा काही उपयोग नसतो. त्यामुळे मी शक्यतो लाईव्ह घेत होते की कोणाला जर काही विचारायचं असेल, स्वामी सेवा करायची असेल, त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर कोणी विचारू शकतं. म्हणून मी ते लाईव्हला जात होते 2-4 दिवस. पण एवढं कोणी त्यावेळेस लाईव्हला येत नव्हतं. आणि सकाळचं लाईव्ह असायचं माझं, त्यामुळे लोकांना पण कामधंदे असतात. त्यामुळे मी विचार केला जाऊ दे, मला दुपारी काही वेळ मिळत नाही. कारण मुलं स्कूलमधून घरी येतात, त्यामुळे मग तो गोंधळ सगळा. त्यामुळे मी काही दुपारी लाईव्ह वगैरे नाही करू शकत. सकाळीच मला वेळ असतो 10-10:30 नंतर थोडा वेळ असतो. तेवढ्या वेळातच मी लाईव्हला जात होते. पण नाही कोणी आलं, म्हणलं चला जाऊ दे, कोणाचे काही प्रश्न असतील म्हणून मी ते लाईव्ह घेण्याचा प्रयत्न केला होता. पण ठीक आहे, बघू, कोणी जर कमेंट केली तर मी नक्कीच लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन एखाद्या दिवशी. तर कोणी वाईट वाटून घेऊ नका, राग येऊन देऊ नका. हे फक्त त्या एका माणसासाठी होतं. तुम्हाला कोणालाही काहीही दुखवण्याचा हेतू नव्हता. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नेहमीप्रमाणे लाईक शेअर करा. धन्यवाद.